विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। येथे आपल्याला इयत्ता 8वी गणित मधील चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे। याच्यामध्ये पहिली रचना आहे चौकोनाच्या 4 बाजू आणि एक कर्ण दिला असता चौकोन काढणे। बघा, याच्यातली रचना नंबर 1 आहे चौकोनाच्या 4 बाजू व एक कर्ण दिला असता चौकोन काढणे। चौकोनाच्या 4 बाजू व एक कर्ण दिला असता चौकोन काढणे। त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं उदाहरण पाहायचंय। चौकोन PQRS असा काढा की लेंथ ऑफ PQ बरोबर आहे 5.6 सेंटीमीटर। लेंथ ऑफ QR दिला आहे 5 सेंटीमीटर। लेंथ ऑफ PS दिला आहे 4.3 सेंटीमीटर। लेंथ ऑफ RS दिलेला आहे 7 सेंटीमीटर। लेंथ ऑफ RS 7 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ QS 6.2 सेंटीमीटर। या ठिकाणी चौकोनाच्या 4 बाजू आणि एक कर्ण दिला आहे। RS हा कर्ण आहे। बघा, अशा परिस्थितीमध्ये चौकोन कसा काढायचा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। त्यासाठी कच्ची आकृती काढायची। PQRS 5.6 हे माप आहे, हे 4.3 आहे, त्यानंतर हे आहे 6.2, त्यानंतर हे आहे 7 आणि हे आहे 5 सेंटीमीटर। तर विद्यार्थी मित्रांनो, हा चौकोन कसा काढायचा आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय। सुरुवातीला PQ 5.6 चा घ्यायचा आहे। व्यवस्थित पट्टीच्या सहाय्याने PQ 5.6 चा घ्यायचा आहे। नंतर वर्तुळामध्ये 4.3 सेंटीमीटर अंतर घ्यायचंय। 4.3 पट्टीवर अंतर मोजायचंय आणि ते अंतर घेऊन अशा प्रकारे चाप काढायचा आहे। त्यानंतर वर्तुळामध्ये 6.2 अंतर घ्यायचंय आणि Q ला केंद्रबिंदू मानून हा असा चाप काढायचा आहे। त्यानंतर बघा, ज्या ठिकाणी हे दोन्ही चाप छेदले त्या ठिकाणी S नाव द्या। त्यानंतर आता वर्तुळामध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्या। वर्तुळामध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्या आणि Q ला केंद्रबिंदू मानून वरच्या अंगाला असा चाप काढा। त्यानंतर आता वर्तुळामध्ये 7 सेंटीमीटर अंतर घ्या। वर्तुळामध्ये 7 सेंटीमीटर अंतर घ्या आणि S ला केंद्रबिंदू माना आणि या चापाला छेदणारा दुसरा चाप काढा। दोन्ही चापांच्या छेदबिंदूला R नाव द्या। पट्टीच्या सहाय्याने बिंदू R आणि S जोडा। पट्टीच्या सहाय्याने बिंदू R आणि S जोडा। बिंदू P आणि S जोडा। बिंदू R आणि Q जोडा। दिलेल्या मापाचा चौकोन PQRS तयार होईल। त्यानंतर कर्ण SQ सुद्धा काय करायचं आहे, जोडायचं आहे। पहा, या ठिकाणी हे माप आहे 7 सेंटीमीटर, हे माप आहे 5 सेंटीमीटर, हे माप आहे 5.6 सेंटीमीटर, हे माप आहे 6.2 सेंटीमीटर आणि हे माप आहे 4.3 सेंटीमीटर। म्हणजे आता या ठिकाणी
चौकोनाच्या 4 बाजू आणि एक कर्ण दिला असता चौकोन काढणे. मग आता चौकोन PQRS असा काढा की लेंथ ऑफ PQ बरोबर 5.6 सेंटीमीटर, लेंथ ऑफ QR बरोबर 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ PS बरोबर 4.3 सेंटीमीटर, लेंथ ऑफ RES बरोबर 7 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ QS बरोबर 6.2 सेंटीमीटर. येथे QS हा कर्ण आहे. आणखी एकदा सांगतो, कच्ची आकृती काढायची, माप लिहायचे आणि कच्च्या आकृतीहून आपल्याला पक्की आकृती काढायची. हे काढत असताना अगोदर ही बाजू घ्या 5.6 सेंटीमीटर, नंतर ही बाजू आणि ही बाजू घ्या, म्हणजे वर्तुळामध्ये 4.3 सेंटीमीटर अंतर घ्या आणि P ला केंद्रबिंदू मानून तेवढ्या अंतराने या ठिकाणी चाप काढा. नंतर वर्तुळामध्ये 6.2 सेंटीमीटर अंतर घ्या आणि तेवढ्या अंतराने या ठिकाणी चाप काढा. या दोन्ही चापांच्या छेदबिंदूला S नाव द्या. नंतर वर्तुळामध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्या, Q ला केंद्रबिंदू मानून काय करा, चाप काढा. त्यानंतर वर्तुळामध्ये 7 सेंटीमीटर अंतर घ्या आणि S ला केंद्रबिंदू मानून चाप काढा. अशा प्रकारे हे दोन्ही चाप ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी R नाव द्या आणि नंतर बिंदू S आणि R जोडा, R आणि Q जोडा, S आणि Q जोडा, S आणि P जोडा. दिलेल्या मापाचा चौकोन PQRS तयार होईल. तर हे जे उदाहरण आहे, चौकोनाच्या 4 बाजू व एक कर्ण दिला असता चौकोन काढणे या रचनेवरच आहे. आता आपल्याला दुसरी रचना अभ्यासायची आहे. ती रचना अशी आहे, पहा इकडं. दुसरी रचना आपल्याला दिलेली आहे. चौकोनाच्या 3 बाजू व 2 कर्ण दिले असता चौकोन काढणे. बघा, चौकोनाच्या 3 बाजू व 2 कर्ण दिले असता चौकोन काढणे. बघा, या रचनेवरच आपल्याला उदाहरण घ्यायचंय. चौकोन WXYZ असा काढा की लेंथ ऑफ YZ बरोबर आहे 4 सेंटीमीटर, लेंथ ऑफ ZX बरोबर आहे 6 सेंटीमीटर, लेंथ ऑफ WX बरोबर आहे 4.2 सेंटीमीटर, लेंथ ऑफ ZW बरोबर 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ YW बरोबर आहे 6.5 सेंटीमीटर. कच्ची आकृती आपल्याला काढून घ्यायची. X Y Z W आणि मग हे सगळे माप दिलेत. हे माप दिलंय 4, हे माप दिलंय 5, हे माप दिलंय 4.5. त्यानंतर हा कर्ण दिलाय आणि हा सुद्धा कर्ण दिलेला आहे. हा कर्ण दिलाय 6.5 सेंटीमीटर आणि हा कर्ण दिलेला आहे 6 सेंटीमीटर. तर आता आपल्याला चौकोनाच्या 3 बाजू दिल्या आणि या ठिकाणी हे 2 कर्ण दिले. बघा, XW हा एक कर्ण आहे, XW हा एक कर्ण दिलाय आणि YW बघा हा दुसरा कर्ण आहे आणि या 3 बाजू दिलेल्या आहेत. तर कच्च्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे अगोदर ZW काढून घ्या 5 सेंटीमीटरचा. ZW हा पहा 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. नंतर आता काय करा, वर्तुळामध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्या, म्हणजे ही ZY बाजू तयार होईल. त्यानंतर वर्तुळामध्ये 6.5 सेंटीमीटर अंतर घ्या, याला केंद्रबिंदू मानून वरच्या अंगाला चाप काढा. आता आपल्याला अंतर घ्यायचंय 4 आणि Z ला केंद्रबिंदू मानून काय करा, चाप काढा. अशा प्रकारे आता आपल्याला अंतर घ्यायचंय 6.5 आणि W ला केंद्रबिंदू मानून चाप काढा. दोन्ही चाप परस्परांना जिथं छेदतात त्या ठिकाणी Y नाव द्या. आता वर्तुळामध्ये बरोबर 6 सेंटीमीटर अंतर घ्या
आणि काय करा, झेडला केंद्रबिंदू माना आणि चाप काढा, म्हणजे ही बाजू तयार होईल. आता वर्तुळामध्ये 4.5 सेंटीमीटर अंतर घ्या, ही बाजू आपल्याला काढायची आणि डब्ल्यू ला केंद्रबिंदू मानून चाप काढा. ज्या ठिकाणी दोन्ही चाप छेदतात त्या ठिकाणी एक्स नाव द्या, एक्स आणि डब्ल्यू जोडा, वाय आणि झेड जोडा, वाय आणि एक्स जोडा. दिलेल्या मापाचा चौकोन एक्स वाय झेड डब्ल्यू तयार होईल. ही बाजू आहे 4 सेंटीमीटर, ही बाजू आहे 5 सेंटीमीटर, ही बाजू आहे 4.5 सेंटीमीटर. त्यानंतर हे कर्ण काढायचे. हा पण कर्ण काढून घ्या. हा कर्ण आहे 6.5 सेंटीमीटर आणि हा कर्ण आहे बरोबर 6 सेंटीमीटर. तर चौकोनाच्या 3 बाजूवर 2 कर्ण दिले असतात. चौकोन काढणे. परत तुम्हाला आणखी एकदा सांगायला लागलोय, चौकोन एक्स वाय झेड डब्ल्यू असा काढा की लेंथ ऑफ वाय झेड 4 सेंटीमीटर, लेंथ ऑफ झेड एक्स 6 सेंटीमीटर, लेंथ ऑफ डब्ल्यू एक्स 4.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ झेड डब्ल्यू 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ वाय डब्ल्यू 6.5 सेंटीमीटर. कच्ची आकृती काढायची. कच्च्या आकृतीमध्ये माप लिहायचे. त्यानंतर पक्की आकृती काढत असताना बरोबर झेड डब्ल्यू 5 सेंटीमीटरचा घ्या. वर्तुळामध्ये 4 सेंटीमीटर अंतर घेऊन वरच्या अंगाला चाप काढा. नंतर वर्तुळामध्ये 6.5 सेंटीमीटर अंतर घेऊन पहिल्या चापाला छेदणारा दुसरा चाप काढा. नंतर वर्तुळामध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेऊन हा चाप काढा. नंतर वर्तुळामध्ये 4.5 सेंटीमीटर अंतर घ्या व डब्ल्यू ला केंद्रबिंदू मानून हा चाप काढा. या दोन्ही चापाच्या छेदबिंदूला एक्स नाव द्या, या दोन्ही चापाच्या छेदबिंदूला वाय नाव द्या आणि नंतर वाय आणि झेड जोडा, एक्स आणि डब्ल्यू जोडा, वाय आणि एक्स जोडा, वाय आणि डब्ल्यू जोडा, झेड आणि एक्स जोडा. दिलेल्या मापाचा चौकोन एक्स वाय झेड डब्ल्यू तयार होईल. ही झाली दुसरी रचना. आता तिसरी रचना आहे. तिसरी रचना दिलेली आहे. तिसऱ्या रचनेमध्ये आपल्याला पहा, चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू व कोणतेही 3 कोन दिले असता चौकोन काढणे. रचना नंबर 3 काय आहे या रचनेमध्ये? चौकोनाच्या 2 बाजू, चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू. बघा, ही रचना नंबर 3 आहे. चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू व कोणतेही 3 कोन दिले असता, पुढे दिले असता चौकोन काढणे. चौकोन काढणे. चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू व कोणतेही 3 कोन दिले असता चौकोन काढणे. त्याच्यावरच उदाहरण घ्यायचंय. चौकोन LEFT असा काढा की लेंथ ऑफ EL दिलेला आहे आपल्याला 4.5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ EF 5.5 सेंटीमीटर. माप कोन L बरोबर 60 अंश. माप कोन E बरोबर 100 अंश. माप कोन F बरोबर आहे 120 अंश. कच्ची आकृती आपल्याला काढायची. LEFT याच्यामध्ये ही बाजू 4.5 सेंटीमीटर आहे, ही बाजू 5.5 सेंटीमीटर आहे. हा कोन 60 अंशाचा आहे, हा कोन 100 अंशाचा आहे.
आणि या ठिकाणचा हा कोन आहे 120 अंशाचा. तर अशा प्रकारे अगोदर कच्ची आकृती काढायची, सगळे माप आपल्याला दिलेले आहेत. आणि मग आता काय करायचंय, सुरुवातीला 4.5 सेंटीमीटर लांबीचा LE घ्यायचा आहे. LE 4.5 सेंटीमीटर. त्यानंतर कोन L घ्यायचा आहे 60 अंशाचा. व्यवस्थित कोन आपण या ठिकाणी जुळवायचा आहे आणि 60 अंशाचा कोन करणारा या ठिकाणी हा बिंदू घ्यायचा आहे. त्यानंतर इथला कोन आहे 100 अंशाचा. 100 अंशाचा कोन करणारा बिंदू घ्यायचा आहे. त्यानंतर मग या ठिकाणी हा 100 अंशाचा कोन करणारा हा किरण आहे असा वाढवायचा आहे. त्यानंतर हा 60 अंशाचा कोन करणारा हा किरण आहे. त्यानंतर वर्तुळामध्ये हा कोन आपण काढलाय, हा कोन काढलाय. आता ही बाजू घ्यायची. वर्तुळामध्ये 5.5 सेंटीमीटर घ्यायचं अंतर पट्टीवरून घ्यायचंय आणि हिला केंद्रबिंदू मानून याच्यावर चाप काढा. म्हणजे हे अंतर बरोबर 5.5 सेंटीमीटर होईल. आणि आता या ठिकाणी कोन मापक असा लावायचा आहे, या बिंदूत लावायचा आहे कोन मापक. आणि इथला कोन किती अंशाचा आहे, 120 अंशाचा आहे. हे पहा, बाहेरची मापन जरी विचारात घ्यायची, या ठिकाणी 120 अंशाचा कोन. आणि मग आता हा बिंदू आणि याच्यातून जाणारा असा किरण काढायचा आहे. म्हणजे हा कोन बरोबर 120 अंशाचा. मग आता या ठिकाणी आपल्याला हा कोन दिलाय 60 अंशाचा, हा कोन दिलाय 100 अंशाचा आणि इथला कोन दिलेला आहे 120 अंशाचा. मग हे सगळं करण्यासाठी बघा, चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू आणि कोणते 3 कोन दिले असतात चौकोन काढणे. मग आपल्याला प्रश्न दिलाय चौकोन LEFT असा काढा की लेंथ ऑफ EL बरोबर 4.5, लेंथ ऑफ EF बरोबर 5.5, माप कोन L बरोबर 60 अंश, माप कोन E बरोबर 100 अंश, माप कोन F बरोबर 120 अंश. कच्ची आकृती काढायची, सगळी माप लिहायची. माप लिहिल्यानंतर अगोदर LE 4.5चा घ्या. त्यानंतर L बिंदू जवळ 60 अंशाचा कोन करणारा किरण काढा. E बिंदू जवळ 100 अंशाचा कोन करणारा किरण काढा. त्यानंतर वर्तुळामध्ये 5.5 सेंटीमीटर अंतर घ्या. E ला केंद्रबिंदू मानून इथे चाप काढा. त्यामुळे हे अंतर बरोबर किती होईल, हे अंतर होईल 5.5 सेंटीमीटर. त्यानंतर या ठिकाणी कोन मापक लावून इथला कोन 120 अंशाचा कोन करणारा हा किरण काढा. आणि मग तो किरण काढल्यानंतर इथला कोन 120 अंशाचा होईल. आणि मग अशा प्रकारे विचारलेला चौकोन LEFT तयार होईल की ज्याच्यामध्ये लगतच्या 2 बाजू आणि कोणतेही 3 कोन दिलेले आहेत. त्यानंतर याच्यातलीच रचना नंबर 4 आपल्याला घ्यायची. रचना नंबर 4, चौकोनाच्या 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले 2 कोन दिले असतात चौकोनाची रचना करणे. पहा, रचना नंबर 4 आहे, ही शेवटची रचना आहे. काय आहे या रचनेमध्ये, रचना नंबर 4 आहे. काय आहे रचनेमध्ये पहा, चौकोनाच्या 3 बाजू, चौकोनाच्या 3 बाजू, चौकोनाच्या 3 बाजू आणि समाविष्ट केलेले कोन, समाविष्ट केलेले कोन दिले असता चौकोन रचना करणे. बघा, चौकोनाच्या 3 बाजू आणि समाविष्ट केलेले कोन दिले असतात चौकोन काढणे. ही रचना नंबर 4 आहे. या रचनेवरच आपल्याला उदाहरण घ्यायचंय. चौकोन PQRS असा काढा की, बघा, चौकोन PQRS असा काढा की लेंथ ऑफ PQ
बरोबर 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ आरएस बरोबर आहे 6.2 सेंटीमीटर, लेंथ ऑफ एसपी बरोबर आहे 4 सेंटीमीटर, लेंथ माप कोण आर बरोबर आहे 62 अंश, माप कोण एस बरोबर आहे 75 अंश. हे अशा प्रकारे आपल्याला 3 बाजू दिल्या आणि 2 समाविष्ट कोन दिले. अशा परिस्थितीमध्ये चौकोन काढायचा आहे. आणि मग हे काढण्यासाठी आपल्याला कच्ची आकृती काढावी लागेल. हे पहा, पी क्यू आर एस माप दिले. पी क्यू 5 सेंटीमीटर आहे, क्यू आर आपल्याला हे क्यू आरच दिलंय. क्यू आर 5 सेंटीमीटर आहे, आर एस 6 सेंटीमीटर आहे, एस पी 4 सेंटीमीटर आहे आणि कोण आर 62 अंशाचा आहे. हा चला बघा, क्यू आर 5 सेंटीमीटर आहे, आर एस 6.2 सेंटीमीटर आहे. त्यानंतर एसपी इथली बाजू आहे, किती दिली? ही 4 सेंटीमीटर दिली आहे. कोण आर दिलाय 62 अंशाचा आहे आणि कोण एस दिलेला आहे 75 अंशाचा. तर आता ही रचना आपल्याला करायची आहे. काय करायचंय पाहिलं, कच्च्या आकृतीमध्ये काढल्याप्रमाणे बरोबर क्यू आर काय करायचा आहे 5 सेंटीमीटरचा घ्यायचा आहे. पाहिजे 5 सेंटीमीटर. त्यानंतर क्यू बिंदू पाशी किती अंशाचा कोन आहे? 62 अंशाचा. मग क्यू बिंदू जवळ 62 अंशाचा कोन करणारा किरण काढा. 62, 60 आणि 2 62. बघा, क्यू बिंदू जवळ बरोबर 62 अंशाचा कोन करणारा किरण थोडा लांब ओढून घ्यायचा. त्यानंतर आता वर्तुळामध्ये 6.2 सेंटीमीटर अंतर घ्यायचे. हे अंतर हे किती आहे? 5 सेंटीमीटर. 6.2 हे पट्टीवर मोजून घ्यायचं व्यवस्थित. आणि 6.2 सेंटीमीटर अंतर घेऊन आरला केंद्रबिंदू मानून या ठिकाणी चाप काढायचा आहे. तो चाप या किरणाला जिथं छेदतो त्या ठिकाणी एस नाव द्या आणि हे अंतर आहे 6.2 सेंटीमीटर. त्यानंतर काय करायचंय? त्यानंतर बिंदू एस जवळ कोनमापक लावायचा आहे आणि या ठिकाणी बिंदू एस जवळ कोनमापक लावायचा आहे आणि इथला कोन आहे 75 अंशाचा. पहा, 60, 70 आणि 75 इथं आला. आणि मग या ठिकाणी या बिंदूतून जाणारा काय करायचा आहे? असा किरण काढून घ्यायचा आहे. आणि शेवटी वर्तुळामध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचंय पट्टीवर मोजून. एस ला केंद्रबिंदू मानायचा आहे आणि इथं चाप काढायचा. म्हणजे ही बरोबर बाजू किती आली? 4 सेंटीमीटर. हा कोन आलेला आहे 75 अंशाचा. आणि मग या ठिकाणी पी नाव द्या. बिंदू पी आणि क्यू जोडून टाका. आपल्याला विचारलेला चौकोन पी क्यू आर एस तयार होईल. मग या ठिकाणी आपल्याला 3 बाजू दिलेल्या आहेत. चौकोनाच्या 3 बाजू आणि समाविष्ट केलेले कोन. ही एक बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू आणि 2 कोन समाविष्ट कोन. अशा परिस्थितीमध्ये चौकोन पी क्यू आर एस काढता येतो. पहा आणखी एकदा सांगतो. चौकोनाच्या 3 बाजू आणि समाविष्ट केलेले कोन दिले असता चौकोन काढले. चौकोन पी क्यू आर एस असा काढा की लेंथ ऑफ क्यू आर बरोबर 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ आर एस बरोबर 6.2 सेंटीमीटर, लेंथ ऑफ एस पी बरोबर 4 सेंटीमीटर, माप कोन आर बरोबर 62 अंश, माप कोन एस बरोबर 75 अंश. ह्या दिलेल्या मापावरून कच्ची आकृती काढायची. कच्ची आकृती काढल्यानंतर अगोदर खालची क्यू आर बाजू घ्यायची 5 सेंटीमीटर. आर बिंदू जवळ 62 अंशाचा कोन करणारा किरण काढा. नंतर वर्तुळामध्ये 6.2 सेंटीमीटर अंतर घ्या आणि आरला केंद्रबिंदू मानून काय करा? चाप काढा. जिथं छेदतो त्या ठिकाणी एस नाव द्या. हे अंतर झालं 62.
त्यानंतर या ठिकाणी कोन मापक लावून इथं 75 अंशाचा कोन करणारा असा किरण काढून घ्या। नंतर वर्तुळामध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्या, एस ला केंद्रबिंदू घ्या आणि या ठिकाणी असा चाप काढा। तो चाप या किरणाला जिथं छेदतो त्या ठिकाणी पी नाव द्या। नंतर पी आणि एस जोडा, पी आणि क्यू जोडा, हे तर अगोदर जोडलेलं आहे। दिलेल्या मापाचा चौकोन PQRS तयार होईल। अशा प्रकारे आपण चौकोनाच्या 4 रचना अभ्यासलेल्या